सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1107. वर्तता वासर काय करावे शरीर. वर्तता वासर काय करावे शरीर. ठेवा नेमुन नेमुन माझे तुमचे पायी मन. ठेवा नमुन नेमुन नेमुन माझे तुमचे पायी मन. निदाविया वृत्ती कोटे फाकोजी श्रीपती. निदाविया वृत्ती कोटे फाकोजी श्रीपती. तुका म्हणे भले जन्मा येऊनिया झाले. तुका म्हणे भले जन्मा येऊनिया झाले. वर्तता वासर काय करावे शरीर. अर्थ, शरीर जर अमर्याद वागत असेल तर त्याला ठेवून काय करायचे आहे असा विचार करून महाराज म्हणतात, हे विठ्ठला, माझे मन तुमच्या चरणी गुंतवून ठेवा. माझी वृत्ती अन्य कुठेही जाऊ देऊ नका. मनुष्य जन्माला येऊन जे असे जगतात ते जिंकले असे समजावे. सार्थ तुकाराम महाराज गाथा अभंग 1108. केली प्रज्ञा मनासी तैमी दान सत्यत्वेशी. केली प्रज्ञा मनासी तैमी दान सत्यत्वेशी. नैन पायापाशी स्वामी मूळ पंढरी. नैन पायापाशी स्वामी मूळ पंढरी. तो वरी ये भरी पोट केला तो मिथ्या बुंबाट. तो वरी ये भरी पोट केला तो मिथ्या बुंबाट. नाही सापडली वाट सैराट फिरतसे. नाही सापडली वाट सैराट फिरतसे. ज्यावे आदरिले चेजिने स्वामी कृपा करीतीने. ज्यावे आदराचे जिने स्वामी कृपा करीतीने. पाळिल्या वचने सख्यत्वाचा अनुभव. पाळिले वचने सख्यत्वाचा अनुभव. घडे तैसे घडो आता माय बापाची सत्ता. घडे तैसे घडो आता माय बापाची सत्ता. तुका म्हणे चित्ता काय पाहे मार्गा. तुका म्हणे चिंता काय पाहे मार्गा. केली प्रज्ञा मनाशी तैमी दान सत्यत्वेशी. अर्थ, तुकाराम महाराज म्हणतात, हे देवा, पंढरीला आपल्या पायाजवळ यावे असा मी आपल्या मनाशी निश्चय केला आहे. हे पंढरीचे स्वामी, मी तिथे आलो म्हणजे माझ्या खऱ्या स्वरूपाचे ज्ञान तुमचे दास्य करून मला मिळेल. तोपर्यंत मी पोट भरायचे आहे, त्यासाठी व्यर्थ उभाट करायचे काम नाही. पंढरीची वाट सापडली नाही तोपर्यंत मी सैराटपणे फिरत आहे. स्वामीची कृपा झाली तर जगात अर्थ आहे त्याचे वचन पाळले म्हणजे मितत्वाचा अनुभव येतो. आता माझ्या मायबापाच्या सत्तेने जसे व्हायचे असेल तसे हो. मी फक्त पंढरीला जायला केव्हा मिळेल याची वाट पाहत आहे. मला संसाराची चिंता करण्याचे काही कारण नाही. पंढरीनाथ भगवान की जय. तुकाराम महाराज की जय.